कार्पेट एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसेल चालत फक्त 3 मिनिटे खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। तर 9x13चा आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे। किचनची साईज पाहायला गेलं तर कार्पेट एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नसेल, स्टेशनपासून जवळ फ्लॅट हवा आहे आणि फ्लॅटला आपल्याला 1 नाही 2 नाही 3 नाही टोटल 4 बाल्कनी हव्यात, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 300 मीटर म्हणजे चालत फक्त 3 मिनिटे एवढ्या अंतरावरती नियरिंग पोझिशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। याचं पोझिशन आपल्याला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पाहायला मिळेल, म्हणजेच जुलै 2026 पर्यंत याचं पोझिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्टँड अलोन बिल्डिंग आहे। बिल्डिंगला पाहिलं तर पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। खूपच मोकळी जागा मित्रांनो आपल्याला बिल्डिंगच्या आजूबाजूला पाहायला मिळते। स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता बिल्डिंगला खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळत आहे। तर चला मित्रांनो, आता आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया। मित्रांनो, 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आता आपण दुसऱ्या माळ्यावरती आलो आहोत। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहे आणि एक लिफ्ट पाहायला मिळणार आहे। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील पाहायला मिळेल। लॉबी एरिया पाहिला तर खूपच सुंदर आणि मोठा आपल्याला लॉबी एरिया पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, समोर आपण पाहणार आहोत 2 BHK फ्लॅट। समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 776 फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला सुंदर असा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे आपल्याला। तसेच फ्लॅटमध्ये एंटर केले आपल्याला छोटासा लॉबी एरिया पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण शूज रॅक वगैरे अरेंज करू शकणार आहोत किंवा छोटं मोठं आपल्याला आवडेल तसा स्टोरेज करू शकणार आहोत। तर समोर आपण पाहतोय मित्रांनो फ्लॅटचा लिव्हिंग रूम। खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर 10x14चा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया। एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर बेडरूम एरिया पाहायला मिळणार आहे। एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय आपण। खूपच स्पेशियस बेडरूम आहे मित्रांनो। या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 9x13चा आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे। समोर आहे मास्टर वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे। वॉशरूमच्या वरती पाहिलं तर वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे आपण 1000 लिटरच्या आसपास पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत। समोर आपण पाहतो बेडरूमची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू देखील पाहूया आपण आणि पुन्हा एकदा पूर्ण मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहतोय। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे। माझ्या राईट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळत आहे। या किचनची साईज पाहायला गेलं तर 7x10चा आपल्याला किचन पाहायला मिळत आहे। समोर आहे फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। राईट साईडला वॉशिंग मशीन सुद्धा आपण अरेंज करू शकणार आहोत किंवा विंडोच्या बाहेर देखील पॉईंट दिलेला आहे, तिथे देखील आपण वॉशिंग मशीन अरेंज करू शकणार आहोत। किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर आहे स्टीलचं सिंक। वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन देखील दिलं गेलेलं आहे।
पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत. त्या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, या फ्लॅटच्या प्राईसबद्दल बोलायचं झालं तर या फ्लॅटची प्राईस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 1,28,00,000. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती एकदम प्राईम लोकेशन रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो. तर चला वळूया आपण या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया. या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 4x7चा आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे. वॉशरूमला सेम आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो. वॉशरूमच्या वरती वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो, समोर आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया. या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 10x12चा आपल्याला बेडरूम पाहायला मिळतोय आणि डेडिकेटेड सेपरेट वॉर्डरोबसाठी स्पेस पाहायला मिळतोय. तो असणार आहे 8x2चा. समोर आपण पाहतोय बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. फ्लॅट पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल, या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.